लवकर सकाळी उठून मस्त रेडी ते झाले, कारण जो लवकर रेडी झालं की फ्रेश पण खूप वाटतं, पण लवकर उठून रेडी झालं की भूक पण लवकर लागते. आता नाश्ता तर काय बनला नव्हता, तर म्हटलं चला दूध आणि बिस्किटच खाऊया. तर आता हे होतं पार्लेजी बिस्किट, तुम्हाला त्या मुलीच्या चित्रावरनं कळलंच असणार, आणि ओट्स आणि बेरीजचं होतं. एवढं काही खास नव्हतं पण छान होतं. आता आईचा गुरुवार ते होता म्हणून इकडे आईने स्वयंपाक तर केला होता, पण त्यातल्या त्यात थोडं तरी क्रेडिट मला कशाचं ना कशाचं हवंच असतं. तर आईने इकडे केली होतं, पण मी म्हटलं चल वेगळं काहीतरी मी करते, तसं मी आज बनवते. आता मी काय वेगळं करते, तर मी गरम तेलामध्ये लसूण टाकून त्यात लाल तिखट टाकून त्याचा तडका देते. आई कच्चंच ठेवते, पण मी तसं करते, त्यामुळे टेस्ट तर काय मला वेगळी वाटत नाही, पण तिथल्या तिथे जरासं खमंग वाटतं. तर हे बनवून रेडी झालं. त्याच्यानंतर आज मस्त जेवणाचा बेत होता. आता आंबा पण होता, पण तर मला एकच फोड भेटलेले आणि तीसुद्धा आंबट होती, त्यामुळे मी ती पूर्ण खाल्ली नाही. आणि रात्री सुमितनी 3 फ्लेवरचे पॉपकॉर्न बनवले होते, आणि तो प्रत्येक फ्लेवर मला सांगत होता, पण माझ्या काय लक्षात नाही कोणता कोणता फ्लेवर आहे. लक्षात जरी नसलं, पण त्याची चव मात्र खूप लक्षात आहे बरं का. इतकं टेस्टी होतं की मला किती खाऊ आणि किती नाही झालं होतं. पण ठीक आहे, आता रात्रीचा टाईम होता त्यामुळे लिमिटेड खाल्लं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.